नमस्कार. आज 30 नोव्हेंबर 2022 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आज 30 नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर पण महिना आपला संपत आलेला आहे. आता फक्त राहिला एक महिना 2022 मध्ये. तर म्हणजेच त्यानंतर उद्यापासून फक्त आपल्याकडे 31 दिवस शिल्लक असतील ह्या डिसेंबर महिन्यासाठी. मग डिसेंबरपर्यंत जे मी टार्गेट तुम्हाला वगैरे दिलेलं आहे, प्लीज ते टार्गेट वगैरे तुम्ही कंप्लीट करा. म्हणजे प्रिलिमच्या परीक्षेला वगैरे सामोरं जाताना तुम्हाला काही डिफिकल्टी वगैरे फेस करावे लागणार नाहीत. त्यानंतर आजच्या वृत्तपत्राला सुरुवात करूयात. जतचा पाणी पुरवठ्याबाबतचा इश्यू वगैरे, त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटकचा वाद वगैरे जो आहे त्या संदर्भात आहे. हे मी न्यूज घेत नाही. कोऑपरेटिव्ह फेडरलिझमवर वगैरे जेव्हा लेख येईल तेव्हा आपण या न्यूजला वगैरे डिस्कस करूयात, कारण हे राजकीयरित्या न्यूजला थोडंसं वाव देण्यात येत आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके. त्यानंतर काश्मीर फाईल्स प्रकरणी इस्रायलचा माफीनामा, ही पण न्यूज गरजेची नाही आहे. ओके. आता त्यामध्ये पण राजकारण वगैरे ते आपल्यासाठी काहीच गरजेचं नसतं, प्लीज स्किप करा. त्यानंतर इकडे या. गोवरचा फैलाव कोरोनापेक्षा 5 पट वेगाने. याच्यापूर्वी आपण गोवरचा फैलाव आणि त्याच्याबद्दलची लस वगैरे जी आहे त्याचं सर्व संबंधित माहिती वगैरे आपण घेतलेली आहे. म्हणजे 11 किंवा 12 नोव्हेंबरचा लोकसत्ता तुम्ही वाचून घेऊ शकता, त्यामध्ये हा लेख आलेला आहे अगदीच. ओके. त्यानंतर इकडे या. विस्तारा म्हणजे विस्तारा एअरलाइन्स जी आहे ती आता एअर इंडियामध्ये वगैरे तिचं विलिनीकरण होणार आहे. रतन टाटा जे आहेत त्यांनी तिचे शेअर्स वगैरे जे आहेत ते विकत घेत आहेत. ओके. हे आपल्याला माहिती असावं. म्हणजे जर नुकतीच एखादी कंपनी वगैरे जर परीक्षेमध्ये वगैरे प्रश्न आला तर तुम्हाला एक्झाम्पल वगैरे जे आहे ते कोट करता येईल. त्यानंतर पहा, ड्रोन भेदक अर्जुन म्हणजे अर्जुन ही नरघार उत्तराखंडमधील औली येथील भारत आणि अमेरिका संयुक्त लष्करी सरावात सहभागी झाली आहे. हे तुम्हाला लक्षात असायला हवं की इंटरनल सिक्युरिटी किंवा एक्सटर्नल सिक्युरिटी वगैरे आहे त्यामध्ये कशा पद्धतीने आपण आपली सिक्युरिटी वगैरे करतो त्याचं एक उत्तम उदाहरण वगैरे आहे. म्हणजे या घाघरीवर वगैरे जे आहे ते आपण अत्याधुनिक उपकरणं वगैरे बसवण्यात आलेली आहेत, हे आपण इथे पाहू शकता. व ही अगदीच चांगली न्यूज मला पण वाटली. म्हणजे एक इंटरेस्टिंग न्यूज आहे. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर इथे पहा, ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर यांचे स्पष्ट मत की साहित्यिकांसाठी सद्यस्थिती घाबरवणारी आहे. कारण पहा, अगदीच सर्वजण आता मोबाईलवरती शिफ्ट झालेले आहेत, बरोबर. मग मोबाईलवरती शिफ्ट झाल्यानंतर पुस्तकांची जी विक्री वगैरे आहे ती थांबवली आहे. पुस्तकाची विक्री वगैरे अगदीच कमी झाली असल्यामुळे जे लेखक वगैरे आहेत ते काय करत आहेत, म्हणजे लेखकांना तेवढं मानधन वगैरे मिळत नाही की एखादं पुस्तक वगैरे लिहावं. मग त्यासाठी मानधन मिळत नसल्यामुळे ते काय करत आहेत, मोटिवेट होत नाही आहेत. ओके, की एखादं पुस्तक वगैरे लिहावं त्यासाठी ते मोटिवेट वगैरे होत नाहीत. हे आपल्याला कुठेतरी एक हे दिसून येत आहे बाब. म्हणजे धडकावणारी बाब आपल्याला ही दिसून येते. मग याच बेसिसवर मोटिवेट ते होत नाहीत. त्यानंतर याचं सर्व ही जी सायकल आहे ती विस्कळीत पडत आहे. पहा, मार्केटमध्ये पुस्तकं वगैरे येत नाहीत, त्यामुळे जे साहित्यिकासोबतच जे प्रकाशन वगैरे प्रकाशकाचे वगैरे जे दुकानं वगैरे जे आहेत किंवा जे साहित्य प्रकाशक वगैरे आहेत, त्यांचा पण धंदा वगैरे मंदावलेलाच आपल्याला इथं सांगता येतं. किंवा जरी एखादं पुस्तकाचं प्रकाशक वगैरे प्रकाशकाचं कडे वगैरे जर पुस्तक जर प्रकाशनासाठी वगैरे गेलं असलं तरी देखील प्रकाशक त्यांना सांगतो की आमच्याकडे ही विक्रीची जबाबदारी वगैरे देण्यात येत नाही. ओके. मग त्यामुळे जे सर्वस्वी भार वगैरे पडणार आहे ते मग सर्वस्वी भाव कोणावर पडते, लेखकावर. मग लेखक त्यामुळे नाराज वगैरे आहेत हेच आपल्याला इथं सांगता येतं. मग तुम्ही पण सोशल मीडियाचे परिणाम कशा पद्धतीने झाले हे डायरेक्टली तुम्ही यातून एक म्हणजे उदाहरण देऊन तुम्ही इथं लिहू शकता. ओके. त्यानंतर पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद, त्यामुळे 15 दिवसांची तिथे मुदतवाढ वगैरे करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे चला. खाऊच्या पैशातून शाळेकरी मित्रावर औषधोपचार, तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मैत्रीचा बंद. म्हणजे ही पण न्यूज एक इंटरेस्टिंग किंवा एक चांगली बातमी म्हणून आपल्याला समजून येते. त्यानंतर पुढे चला. येथून गरजेच्या न्यूज वगैरे आपल्यासाठी काही दिसल्या नाहीत. त्यानंतर पुढे या. स्किप करा हे सर्व काही. म्हणजे राजकीय बातम्या भरपूर येतात. ओके. त्यानंतर गुजरात इलेक्शन संदर्भात आहे. उद्या त्यांचं पहिली फेरीचं मतदान वगैरे आहे. त्यानंतर पहा, तेलतुंबडेंच्या सुटकेनंतरचा प्रश्न. हे गरजेचं नाही, कारण इथे शहरी नक्षलवाद वगैरे या संदर्भात हा लेख आहे. पण पहा, अगदीच अशा पद्धतीचा UPSC वगैरे जर पाहिलं तर कधी प्रश्न वगैरे विचारलेले नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. व जरी विचारलं तर इंटरनल सिक्युरिटीमध्ये वगैरे तुम्ही म्हणजे पोटापाण्यापुरतं तरी इंटरनल सिक्युरिटीमध्ये वगैरे तुम्ही सिलेबसमधून कव्हर करून घ्याल अशी माझी ग्वाही आहे. त्यामुळे मी याला हे करत नाही, डिस्कशन करत नाही आहे. जर एखादा चांगला लेख आला तर मी त्याला नक्की डिस्कस करतोय. ओके. त्यानंतर काश्मीर कला काव. ओके. या संदर्भात पण काही नाही. हां, आता इथे एक त्यांनी भारी लिहिलेलं आहे की पहा, काश्मीर पंडितांबद्दल जे काही झाले ते अत्यंत खरे आणि दुर्दैवाचे आहे. ओके. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. परंतु त्यावर आधारित जो चित्रपट आला द काश्मीर फाईल्स,
हा चित्रपट महानच असायला हवा असे नाही आहे. ओके, म्हणजे इस्रायलच्या एकाने वगैरे जर म्हटलं की तो चित्रपट वगैरे एक व्हल्गर आणि प्रोपगँडा वगैरे बेस्ड अप मूव्ही वगैरे आहे मध्ये वगैरे, ते म्हटलं ते ठीक आहे, कारण ते त्यांना त्यांचा दृष्टिकोन वगैरे वाटला असेल, त्याबाबत आपल्याला चर्चा करायची नाही. ओके, परंतु पहा, तो चित्रपट महानच असायला पाहिजे असंही काही नाही आहे ना. ओके, म्हणजे त्या चित्रपटावर एवढे वाद वगैरे झाले, तर त्या संदर्भात असा आहे. त्यामुळे तुम्ही पण असंच राहायचं आहे, जीवनात न्यूट्रल राहण्याचा प्लीज जास्त प्रयत्न करा तुम्ही. ओके, कारण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, त्यामुळे माझे विचार कोणाला दुसऱ्याला पटणार नाहीत व दुसऱ्याचे विचार मला नक्कीच पटणार नाहीत, हे आपल्याला होणारच आहे. त्यामुळे याला तुम्ही स्किप करू शकता, व ही मी पण करतोय. व UPSC पण अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते विचारणार नाही, याची तुम्ही शाश्वती घेऊ शकता माझ्याकडून. त्यानंतर 2 महामानवांचे जीवन दर्शन, यासाठी तुम्ही यामध्ये या वृत्तपत्रामध्ये पण मी हे केलेलं आहे, किंवा आपली जी वेबसाईट आहे pawannilevar.com, या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे पण मी त्याचे नोट्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही यायचं इथं, त्यानंतर नोव्हेंबर 2022 वरती क्लिक केल्यानंतर पहा आजचे वृत्तपत्र विश्लेषण, यामध्ये इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही आजची जी नोट्स आहेत ती मिळून जातील. तर पहा, आता मी इथे पूर्ण वाचत नाहीये, कारण येथील जे महत्त्वाची घटना आहेत ती मी आपल्या वेबसाईटवरती टाकलेली आहेत. त्यामुळे जर शक्य झालं तर प्लीज तुम्ही वेबसाईटवरती जाऊन वाचू शकता, किंवा तुम्हाला जर डाउनलोड केला असाल वृत्तपत्र तर तुम्ही इथून पण वाचू शकता. तर आता मी डायरेक्टली इथं बेस्ट दिलेलं आहे त्यामुळे घेतोय. स्वामी विवेकानंदांचा जन्म 1863चा आहे. ओके, तर महात्मा गांधी यांचा जन्म कधीचा आहे, तर 69चा जन्म आहे, म्हणजे 6 वर्षांचा दोघांमध्ये डिफरन्स आहे. ओके, 12 जानेवारीला विवेकानंदांचा जन्म, तर 30 जानेवारी हा गांधीजींचा निर्वाण दिन आहे, हे आपल्याला सांगता येतं. पहा, UPSCने अशा वेळेस म्हणजे UPSC असे प्रश्न भरपूर वेळा वगैरे विचारते, व हे दोन्ही पण जे महापुरुष वगैरे होते यांनी काय की समकालीन होते. ओके, कारण 1863 आणि 1869 फक्त 6 वर्षांचा वगैरे यामध्ये डिफरन्स वगैरे होता. ओके, परंतु जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर फक्त यांचा जीवन काळ जर पाहिला तर 39 वर्षाचा होता, व यांचा 79 वर्षाचा वगैरे होता. हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं महात्मा गांधींबद्दल. ओके, म्हणजे हा एक डिफरन्स वगैरे सांगता येतं. जर स्वामी विवेकानंद जर कदाचित जास्त जीवन जर जगले असते, तर म्हणजे जो भारत देश आहे आपला तो वेगळ्या दिशेला वगैरे असता. परंतु महात्मा गांधीजी जगले, त्यामुळे पण कदाचित म्हणजे आपल्याला वगैरे स्वातंत्र्य वगैरे अगदीच भेटलेलं आहे, हे आपण इथं लिहू शकतो. परंतु हे झाली म्हणजे जनरल चर्चा. पण आता त्यांचं जे डिस्कशन मेन थीम वगैरे आहे, आता पहा, UPSC प्रश्न कशा पद्धतीने विचारू शकेल की महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद मध्ये काय साम्यता वगैरे, काय डिफरन्स वगैरे होते, किंवा त्यांचे विचार वगैरे स्पष्ट करा, असं जर विचारलं तर पहा, त्यांच्या धर्मविषयक काय काय भूमिका होत्या. ओके, म्हणजे स्वामी विवेकानंद मुस्लिमांना वगैरे त्यानंतर हिंदूंना वगैरे कशा पद्धतीने ते हे करत असत, म्हणजे पाहत असत, त्यांचे दृष्टिकोन वगैरे कसा होता ते देण्यात आलेलं आहे. महात्मा गांधींचं पण तसंच आहे, ते स्वतःला सनातनी हिंदू नसून ख्रिश्चन, बुद्ध, मुस्लिम व जैनही आहोत असे मानत होते. ओके, म्हणजे ब्रॉड व्ह्यू होता दोघांचा पण. त्यानंतर स्त्रीविषयक भूमिका, दोघं पण कशा पद्धतीने म्हणजे पहा, स्वामी विवेकानंदांचे विचार स्त्रीमुक्तीच्या प्रश्नाबाबत अतिशय सजग होते. त्या काळात प्रचलित असलेल्या बालविवाहाच्या प्रथेला ते प्रखर विरोध करत होते. ओके, त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष हे एकाच पक्षाचे दोन पंखे आहेत, एकाच पक्षाचे दोन पंखे आहेत, ते समतोल नसतील तर घर, परिवार, समाज, राष्ट्र हे खऱ्या अर्थाने उभेच राहू शकणार नाही. हे तुम्ही डायरेक्टली कुठेही देखील कोटेशन वगैरे करू शकता. पहा, वुमन एम्पॉवरमेंटला जर लेख आला तुम्हाला, तर प्लीज तुम्ही हे डायरेक्टली लेखमध्ये वगैरे तुम्ही ह्याला टाकू शकता की स्त्री पुरुष हे एकाच पक्षाचे दोन पंखे वगैरे आहेत. ओके, हे स्वामी विवेकानंदांनी वगैरे म्हटलेलं आहे. मग त्यानंतर पहा, त्यामुळे मृत्यूपूर्वी अशा 1000 स्त्रिया मी भारतात निर्माण करू शकेल. म्हणजे त्यांनी थोडंसं अमेरिकेसोबत देखील त्यांचं म्हणजे स्त्रियांचं जे आहे, पहा, त्यांनी काय म्हटलेलं, या संदर्भात अमेरिकेच्या समृद्धीचे व संपन्नतेचे कारण ते तेथील स्त्रिया मुक्त आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात उभ्या आहेत याला देतात. त्यामुळे मृत्यूपूर्वी अशा 1000 स्त्रिया मी भारतात निर्माण करू शकलो तर सुखाने मरेल अशी त्यांनी आकांक्षा व्यक्त वगैरे केलेली होती. हे आपल्याला स्वामी विवेकानंदासोबत सांगता येतं. मग वुमन एम्पॉवरमेंटबद्दल महात्मा गांधी काय म्हणतात, तर आपल्या राजकीय आणि सामाजिक व आध्यात्मिक अशा सर्वच कार्यक्षेत्रांत स्त्रियांना जाणीवपूर्वक सहभागी करून घेतले. गांधीजींच्या प्रेरणेने भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रथमच समाजाच्या सर्व क्षेत्रातील स्त्रिया हिरिरीने पुढे आल्या. त्या काळात वज्र असलेले आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, पुनर्विवाह यांना गांधीजींचे प्रोत्साहन होते. गांधींनी उभ्या केलेल्या वेगवेगळ्या विधायक कार्यांमध्ये देखील स्त्रियांचा समावेश दिसतो. हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. या दोघांचं म्हणजे साम्यता वगैरे कुठं आहे ते आपण लिहून दिलं. यासोबतच पहा, ज्या गोष्टी स्वामी विवेकानंदांनी वगैरे सांगितलेल्या होत्या त्या गोष्टींचं पालन वगैरे जे आहे महात्मा गांधींनी केलं. म्हणजे पहा, जे स्वामी विवेकानंदांनी पहिल्यांदा इथं पाया रोचला, त्या पायावर त्यांनी
महात्मा गांधींनी आपल्याला पुढे घेऊन घेण्याचं काम हे केलेलं आहे. आपण इथं डायरेक्टली तुम्हाला मी अतिशय बेस्टरित्या कन्क्लुजन पण दिलेलं आहे. हे इथं तुम्ही कन्क्लुजन वगैरे वाचून घेऊ शकता. ओके, व उत्तर लिहिण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. कारण पहा, UPSC मेन्स GS1 मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे की वुमन एम्पॉवरमेंटचा भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये वगैरे कशा पद्धतीने सहभाग वगैरे राहिलेला आहे. मग तिथे महात्मा गांधीजींचं कोटेशन वगैरे टाकणं आपल्याला गरजेचं असतं. मग त्यासाठी पहा, हे तुम्हाला नोट्स वगैरे जे आहेत ते अगदीच कामाच्या पडतील असं माझं तरी मत आहे. त्यानंतर बाकी आहे विश्लेषण. बल्क ड्रग पार्क प्रकल्प अधांतरी, म्हणजे बल्क ड्रग पार्क. ओके, हे गरजेचं आहे. मग हे कशासाठी आहे प्रकल्प, तर पहा, राज्यातील औषध उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत 2 जून 2020च्या अधिसूचनेनुसार देशात 4 मोठे बल्क पार्क उभारण्यात येणार आहेत. ओके, परंतु अद्याप ते निर्माण वगैरे होण्याचं काही आपल्याला दिसत नाहीये. तर या बल्क ड्रग पार्कचं मेन उद्देश वगैरे काय आहे, तर ते सांगायचं झालं ना, आपल्याला सांगता येतं की देशातील औषध निर्मितीला चालना मिळावी आणि औषधाबाबतीत इतर देशांवरील निर्भरता कमी व्हावी, यासाठी आत्मनिर्भर वगैरे बनण्यासाठी, म्हणजे बल्क ड्रग प्रकल्प जे आहे ते कशा संदर्भात सांगता येतं, तर जे फार्मसी सेक्टर आहे आपलं, त्या फार्मसी सेक्टरमध्ये आपल्याला आत्मनिर्भर होण्यासाठी आपण याची स्थापना वगैरे केली 2 जून 2020 मध्ये. मग त्यावेळेस आपल्याकडे म्हणजे 2020 मध्ये कोणाचं सरकार होतं, तर उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. मग त्यांनी शिफारस केली की आम्हाला हा प्रकल्प वगैरे मिळू शकतो. हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या 4 राज्यांना वगैरे त्यांनी म्हणजे केंद्र सरकारने म्हटलेलं होतं की हे 4 राज्य वगैरे अप्लाय करू शकतील. मग त्यामध्ये उद्धव ठाकरे सरकार यांनी पण अप्लाय केलं व त्यांनी सुरुवातीला रायगड जिल्हा वगैरे प्राथमिकतेने वगैरे सांगितलेला होता. परंतु झालेलं असं की महाराष्ट्रामध्ये BJP काय होती, ऑपोजिशनमध्ये होती. मग रायगड जिल्हा तुम्ही कशाबद्दल निवडला वगैरे हे करून त्यांनी काय केलं, BJPने याला ऑपोजिशन वगैरे म्हणजे ऑपोज केलं व केंद्र सरकारने याला काय दिली, परमिशन दिली नाही. म्हणजे महाराष्ट्राची मग ही परमिशन काय झाली, नाकारण्यात आली. हेच आपल्याला इथं सांगता येतं. तर पहा, हा जर प्रकल्प लागला असता तर केंद्राचा यामध्ये 70% खर्च हा केंद्र सरकार वगैरे उचलणार होतं. हे अगदीच बेस्ट प्रकल्प वगैरे होता, परंतु ते जाऊ द्यात. म्हणजे पर्यावरणीय वगैरे कारणांनी पुन्हा कोकणातील स्थानिकांनी पण याला काय केला, विरोध केला. ओके, मग पहा, आता आपल्याला सांगता येतं की कोकणातील महत्वाकांक्षी प्रकल्प का रखडतात, म्हणजे जशा पद्धतीने तेल शुद्धी प्रकरण असू द्यात किंवा अन्य प्रकल्प. पहा, कोकणात येणाऱ्या बहुतांश प्रकल्पांना स्थानिकांकडून विरोध का होत आहे, किंवा दिल्ली मुंबई कॉरिडॉर असो, तेल शुद्धीकरण प्रकल्प असो, किंवा आत्ताच बल्क ड्रग प्रकल्प असो, याची उदाहरणे आपल्याला देतात की कोकणात जरी गेले प्रकल्प तर त्याला विरोधच होतो, हे आपल्याला सांगता येतं. तर प्रॉब्लेम काय आहे, तर प्रकल्प जाहीर करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. मात्र मुंबईहून प्रकल्प जाहीर होतात आणि नंतर ते भूसंपादनासाठी कोकणात वगैरे येतात, हे चुकीचं आहे कुठेतरी. पहा, आपली जी राजधानी आहे ती मुंबई आहे, मुंबई आणि लगेच कोकण. मग मुंबईमधून जे प्रकल्प वगैरे ते वर्ग होतात व कोकणातमध्ये डायरेक्टली त्याचं जर हे करायचं असेल, म्हणजे कोकणातील जे व्यक्ती वगैरे आहेत त्यांना आत्मविश्वासात वगैरे कधीच घेतलं जात नाही. डायरेक्टली भूसंपादन वगैरे करण्याचा प्रयत्न केला जातो. मग भूसंपादन जर करत असतील तर कुणालाही म्हणजे नको वाटतं ते. ओके, कारण अगदीच भूसंपादनाविषयीचा आपल्याला चर्चा आपण केलेली आहेत. आदिवासी क्षत्रिय जमीनचा वगैरे कशा पद्धतीने ऱ्हास वगैरे केलेला आहे यांनी, किंवा त्यांच्या पुढे समस्या, भूसंपादन केल्यानंतरच्या पुढच्या समस्या वगैरे कशा पद्धतीने उद्भवतात, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे विश्वासात घेणं प्रत्येकाला हे अगदी गरजेचं आपल्याला इथं महत्वाकांक्षी ठरतं. मग अद्याप तरी या प्रकल्पाबद्दल वगैरे काहीच आपल्याला म्हणजे हे दिसून येत नाही, परंतु तुम्हाला कंबाईनला वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो की बल्क ड्रग प्रकल्प हा कशा संदर्भात वगैरे आहे. तर हे तुम्हाला सांगता येतं की फार्मसी सेक्टरमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. ओके, अद्याप सुरू झालेला नाही. त्यानंतर पुढे चला, इथून पण गरजेच्या न्यूज वगैरे नाही आहेत आपल्यासाठी. ओके, त्यानंतर पुढे या, इथे पण नाही. ओके, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, हे गरजेचं नाही आहे. त्यानंतर पहा, डिजिटल रुपी 1 डिसेंबरपासून किरकोळ वापरासाठी खुला. म्हणजे आता आपल्याला सध्याला सांगता येतं की नोव्हेंबर पासून आपल्याला कसं हे होलसेल मार्केटमध्ये सध्याला चालू आहे, आता हे रिटेलरसाठी पण देखील चालू होणार आहे, हे आपलं इथं सांगता येतं. मग डिजिटल रुपी म्हणजे काय, तर ज्या पद्धतीने आपल्या नोटा किंवा जे नाणी वगैरे आहेत त्याच नोटा आणि नाणी क्रिप्टो करन्सी ज्या पद्धतीने जे जे बिटकॉईन आहे, बिटकॉईनच्याच रूपात आपलं रुपया असणार आहे. म्हणजे ही डिजिटल रुपया असेल व तुम्ही बँकेमध्ये वगैरे जर गेलात, याचं तुम्ही आपल्या चलनी नोटामध्ये देखील कन्वर्ट वगैरे करून घेऊ शकता. ओके, मग याचे फायदे आणि तोटे तुम्हाला तेव्हा पण लिहायला सांगितलेलं होतं व आता पण सांगतोय. जर मला वेळ भेटला तर मी आपल्या वेबसाईटवरती नक्की याचे फायदे तोटे वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर हे अशा संदर्भात आहे. मग त्यानंतर पुढे चला, तर हे इथं आजच्या तर हे इथे आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. पहा,
सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे PIL दाखल करण्यात आलेली होती. मग त्यावरती PILचं म्हणजे त्यावरती सुनावणी करत असताना धनंजय चंद्रचूड यांनी एक बेस्ट स्टेटमेंट वगैरे दिलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की PIL काय होती. तर PIL मध्ये आता सध्याला सुप्रीम कोर्टाची जी स्ट्रेंथ आहे ती 34 आहे. म्हणजे जे त्यांचं जजेसची संख्या आहे ती 34 आहे. 34 पैकी काही संख्या भरलेली आहे व काही अगदीच व्हॅकन्सी तिथं पण आहे. बरोबर. मग मग यांनी काय म्हटलं होतं PIL मध्ये की 70 तुम्ही यांची सदस्य संख्या करा, म्हणजे न्यायाधीशांची जी संख्या आहे ती 70 व्हायला हवी असं PIL मध्ये वगैरे दाखल करण्यात आलेलं होतं. मग तेव्हा धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले की पहा, आपल्याकडे अशा पद्धतीने सिस्टीम आहे की आपण हायकोर्टाचे जजेस जे आहेत त्यांची पण नियुक्ती करण्यासाठी कमी आहोत. कारण हायकोर्टाची जी जज होण्यासाठी जी पात्रता वगैरे लागते किंवा जे न्यायाधीश बनण्यासाठी जी कुवत असते किंवा त्यांची जी पात्रता वगैरे असते तेवढी पात्रता आपल्याकडे सापडत नाही. त्यामुळे आपल्याकडे काय आहेत, जे जागा रिक्त आहेत त्याचं प्रमाण वाढत आहे, कारण पात्र व्यक्ती पण आपल्याला सापडत नाही. हे धनंजय चंद्रचूड यांचं वाक्य आहे. यासोबतच त्यांनी आणखीन एक म्हटलं की PIL मुळे पण आपल्याकडे जी पेंडन्सी आहे कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट असू द्या, यामध्ये PIL मुळे जी पेंडन्सी आहे कोर्टामध्ये ती पण वाढत आहे, हे त्यांनी बेसिकली म्हटलं. ओके. मग हे त्यामागचं एक कारण PIL होतं. बरोबर. मग PIL कशा पद्धतीने त्यांनी हे स्टेटमेंट कशा पद्धतीने दिले पहा. देन लेट मी टेल यू समथिंग. This kind of petition will not be heard by the American Supreme Court. That is also the reality of our judicial system. That we have widened access to the Supreme Court to a point that is becoming dysfunctional. पहा, आता हे प्रश्न कशा संदर्भात, म्हणजे हे स्टेटमेंट कशा संदर्भात लिहिता येईल. GS2 मध्ये तुम्हाला दोन संविधानाला कंपॅरिझन वगैरे करायचं असतं. ओके. म्हणजे जे संविधान असतात, अमेरिकन संविधान किंवा ब्रिटिश संविधान, त्याचं भारतासोबत वगैरे कंपॅरिझन करायचं असतं. मग तिथे हा तुम्ही एक कोटेशन हे बेस्ट लिहू शकता. पहा, DY चंद्रचूड यांनी म्हटले की PIL लिटिगेशनमुळे पण आपल्याला काय झालेलं आहे, पेंडन्सी वगैरे वाढत आहे. बरोबर. मग पहा, अमेरिकेचं जर सुप्रीम कोर्ट वगैरे जर घेतलात तर तिकडे काय आहे, एवढी पेंडन्सी आपल्या भारतात जेवढी पेंडन्सी आहे तिकडे सापडत नाही. कारण ज्या पद्धतीने अमेरिकन सुप्रीम कोर्टामध्ये अशा पद्धतीच्या PIL वगैरे त्यांनी वर्गच करत नाहीत. ओके. की आता ह्या PIL मध्ये काय होतं की 34 वरून 70 डायरेक्टली दुप्पट, म्हणजे 50% सदस्य संख्या वगैरे वाढवण्यात यावी असं PIL मध्ये सांगण्यात आलेलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टमध्ये, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टमध्ये वगैरे जर अशा पद्धतीची जर PIL गेली तर ती असेप्टच होत नाही. परंतु भारतात ती होते. का? भारताचं कोर्ट कसं आहे, मग ज्युडिशियरी सिस्टीम वगैरे कशी आहे आपली, तर ही वायडंड आहे. ओके. म्हणजे हिची रुंदी कशी आहे, जास्त आहे. हेच धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलं. व तुम्ही जर हा स्टेटमेंट जर लिहिलात तुम्हाला बऱ्यापैकी मार्क मिळतील. ओके. मेन्स एक्झामिनेशनमध्ये. कारण सुप्रीम कोर्ट काय आहे, संविधानचं आपलं इंटरप्रिटेशन करणारे काम करणारे बॉडी म्हणून आपल्याला ओळखता येते. ओके. पहा, आता संविधानामध्ये कायदे वगैरे लिहिलेले आहेत, परंतु सामान्य व्यक्तीला वगैरे ते समजत नाहीत. त्यासाठी आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट काय करतं, तर संविधानामध्ये काय काय लिहिलेलं आहे व त्याची इंटरप्रिटेशन कशा पद्धतीने, म्हणजे त्याची व्याख्या करण्याचं काम सुप्रीम कोर्ट करतं. मग तुम्ही सुप्रीम कोर्टाची जर व्याख्या लिहिलात तर ते अगदीच बेस्ट असेल. किंवा लक्ष्मीकांत सरांनी जर वेगळी व्याख्या लिहिली असेल ती लिहिण्याची गरज नाही. परंतु जे सुप्रीम कोर्टाने स्टेटमेंट दिलेलं असतं ते जर लिहिलात तुम्ही उत्तरामध्ये तर त्याचं इफेक्ट खूप असतं. त्यामुळे प्लीज हे स्टेटमेंट वगैरे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर यांनी त्यांचा पण अनुभव सांगितला की जेव्हा ते गुजरात हायकोर्टाचे म्हणजे गुजरात हायकोर्टाचे काय होते, चीफ जस्टिस होते, तेव्हा त्यांच्याकडे पण लॉ मिनिस्ट्रीने 25% जे चीफ जस्टिस 25% जजेसची वगैरे संख्या वाढवण्यावर वगैरे प्रश्न विचारलेला होता किंवा लेटर लिहिलेलं होतं. तेव्हा पण धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलेलं होतं की आपल्याकडे जे न्यायाधीशासाठी जी पात्र व्यक्ती वगैरे असते ती पात्र व्यक्ती वगैरे सापडण्यासाठी अगदीच आपल्याकडे म्हणजे तेवढे हे रिसोर्सेस वगैरे नाही आहेत, हेच त्यांनी सांगितलेलं होतं. मग हेच तुम्ही पण लिहू शकता की पेंडन्सी वगैरे वाढते कशामुळे, तर पेंडन्सी वाढत आहे जागा रिक्त असल्यामुळे. बरोबर. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये जागा रिक्त असल्यामुळे. परंतु जागा कशामुळे रिक्त आहेत, तर त्याचं एक कारण आपण देऊ शकतो की जागा रिक्त असण्याचं पात्र व्यक्ती पण आपल्याला म्हणजे शोधूनही सापडत नाहीये, हे पण आपण इथं लिहू शकतो. बरोबर. तर हे ओव्हरऑल आपल्याला या संदर्भात सांगता येतं. त्यानंतर पुढे चला, येथून काही नाही आहे. ओके. त्यानंतर पहा, फॉरगेट इंटरनेट, सम स्कूल्स इन कर्नाटका डोंट हॅव फंक्शनल टॉयलेट. आता पहा, हे एक न्यूज अगदीच हे आहे, गरजेची आहे. कारण डाटा पॉईंटमध्ये वगैरे आपल्याला लिहिता येईल की आपला भारतामध्ये शाळांची स्थिती वगैरे कशा पद्धतीने आहे. आता पहा, 2020 आणि 21चा डेटा जर पाहिला तर या एक वर्षामध्ये आपल्याला सांगता येतं की किती 2021 नाही, 21-22. ओके. 2021 आणि 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये 20,000 शाळा या बंद केलेल्या आहेत सरकारने. केंद्र सरकारने हे 20,000 शाळा बंद केलेल्या आहेत. हा आकडेवारी आहे. ओके. मग अशी दुर्दैव स्थिती कशामुळे वगैरे आली, तर हेच सांगता येतं की ज्या
पायाभूत सुविधा आहेत त्या आपल्या भारतामध्ये वगैरे कमी आहेत शाळासंबंधी. तर पहा, द रिसेंटली रिलीज्ड युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस 2021-22 रिपोर्ट शोज दॅट 33,308 स्कूल्स इन द स्टेट हॅव नो इंटरनेट फॅसिलिटी. पहा, 33,000 शाळेमध्ये काय आहे, इंटरनेट फॅसिलिटी नाही. आणि 1,532 शाळेमध्ये देअर इज नो टॉयलेट फॉर गर्ल्स. ओके, म्हणजे अगदीच दुर्दैवी स्थिती आपल्याला इथे सांगता येते. द स्टेट हॅज ऑल्सो did not fare well in health segment as many as 12,442 schools did not conduct medical checkup in the last academic year. म्हणजे पहा, 12,000 शाळांनी तर मेडिकल चेकअप देखील केलेलं नाही. म्हणजे पायाभूत सुविधेमध्ये आपला म्हणजे कर्नाटकाचा यांनी आकडेवारी दिलेली आहे. ही आकडेवारी लक्षात राहिली तर बेस्ट आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली लिहू शकता की पायाभूत सुविधांची वगैरे भारतामध्ये कमी आहे. पण आकडेवारी जर राहिली लक्षात तर प्लीज हे कोटेशन वगैरे तुम्ही नक्की लिहू शकता. तर हे सर्व त्या संदर्भात आहे की भारतामधील शाळांची स्थिती वगैरे तुम्ही कशा पद्धतीने पुअर आहे हे आपल्याला इथं पाहता येतं. त्यानंतर पुढे चला, यातून गरजेची न्यूज दिसत नाही आहे आपल्यासाठी. ओके, त्यानंतर पुढे या, येथून पण नाही. ओके, त्यानंतर आय थिंक इथे आहे का, नाही आहे इथं पण. ओके, त्यानंतर एडिटोरियल सेटलिंग द लँग्वेज फॉर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. पहा, आपण जे म्हणत होतो कोऑपरेटिव्ह फेडरलिझम अगदीच भरपूर वेळेस आपण ह्या संदर्भात बोललो, परंतु हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम कशा संदर्भात आलेलं आहे तर त्या संदर्भात थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घेऊयात. ऑक्टोबर 16 रोजी अमित शहा यांनी काय केलं, मध्य प्रदेशामध्ये जे हे आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये MBBSचं जे सिलेबस वगैरे आहे त्या सिलेबसचं हिंदी ट्रान्सलेशन त्यांनी केलं. ओके, हिंदी ट्रान्सलेटेड जे बुक्स वगैरे आहेत त्याचं इनॉग्रेशन वगैरे त्यांनी केलेलं. मग त्यावेळेसच तमिळनाडू जे गव्हर्नमेंट होतं त्यांनी तमिळनाडूंनी काय म्हटलं की जर तुम्ही खाली म्हणजे साऊथ स्टेटमध्ये वगैरे जर हिंदी सिलेबस वगैरे राबवण्याचा जर प्रयत्न केलात तर त्याला आमचा भरपूर विरोध असेल. म्हणजे त्यांनी अपोज केलेलं होतं या योजनेला वगैरे. ओके, म्हणजे जे सिलेबस वगैरे आहे त्याचं हिंदी ट्रान्सलेशन वगैरे जे करणं त्याला तमिळनाडू गव्हर्नमेंट त्यानंतर साऊथर्न जे स्टेट आहेत त्यांनी अपोज केलेले होते. मग त्या संदर्भात हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमला तेव्हा तडा जात होता. त्याबद्दल अमित अन्सारी यांनी हे जे लेख लिहिलेला आहे तो आलेला आहे. पहा, आता म्हणजे द हिंदूकडे बातम्या वगैरे नाही त्यामुळे त्यांनी हे पाठवलेलं आहे. म्हणजे गेल्या महिन्याची न्यूज आहे ही खऱ्या अर्थाने जर पाहिली तर. मग त्यावरती एडिटोरियल आहे त्यामुळे गरजेचं आहे. त्यानंतर मोर व्हॅक्सिन चॉईसेस हे गरजेचं नाही. आता मी पहिल्यांदा कोणते कोणते एडिटोरियल गरजेचे आहेत ते पाहूयात, मग त्यानंतर त्या एडिटोरियलला वगैरे जाऊयात. पहा, पाकिस्तानमध्ये नवीन आर्मी चीफ वगैरे आले त्यामुळे भारताची स्थिती जरा रॅडिकल वगैरे स्थिती असू शकेल असं त्यांचं मत वगैरे आहे. मग हे पण गरजेचं नाही आहे. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वगैरे आपण एकदा सिलेबस वगैरे पाहून घेऊयात, किंवा त्यांचं एकदा रॅडिकल स्टेटमेंट वगैरे आल्यानंतर पुढे आपल्याला हे येणारच आहे ते एडिटोरियल. पहा, त्यांनी आत्ता तर पदभार वगैरे सांभाळलेला आहे. ओके, मग पाहूयात कशा पद्धतीने त्यांचा रवैया वगैरे भारताला वगैरे घेऊन असेल ते आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे मी आत्ताच्याला पण घेत नाही आहे, स्किप करतो. इथं पण स्किप करूयात. तर आता आपण डायरेक्टली एडिटोरियल आजच्या चालू करूयात. हे एकच महत्त्वाचं एडिटोरियल मला दिसलेलं आहे त्यामुळे मी पहिल्यांदा सांगितलं की कोणतं कामाचं व कोणतं नाही आहे. ओके, तर पहा, ह्या पण एडिटोरियलला आपण जाऊयात. माझी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आल्यानंतर सहकारी संघराज्यासाठी म्हणजे हे इथं पहा, पहिल्यांदा आपण महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांचं लेख पाहिलं. मग त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे घेऊन दिलं जाईल तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीने इंटरफरन्स आहे. सहकारी संघराज्यासाठी भाषेचा निपटारा करणे म्हणजे सहकारी संघराज्य आणि सांस्कृतिक राजकता हा लेखाचा आहे. पहा, आता मी पूर्ण वाचत बसणार नाही आहे कारण थोडंसं तुम्ही पण सीसॅटसाठी वगैरे प्रॅक्टिस करू शकता त्याच्या संदर्भात आहे. मी आता भारतीय संविधानामधील तरतुदी वगैरे काय आहेत म्हणजे बेसिक ओव्हरव्ह्यू वगैरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. पहा, यांनी पण लिहिलेलं आहे पार्ट 17 मध्ये आर्टिकल 343 ते 351 आहेत. बरोबर, पार्ट 17 म्हणजे भाग 17 प्रकरण 1 संघराज्याची भाषा 343 ते 351 कशा पद्धतीने कलम आहेत हे आपल्याला सांगता येतं. आता हे जे प्रश्न आहेत ते कंबाईन परीक्षेला वगैरे अगदी पडू शकतो, परंतु आजपर्यंत जर पाहिलं तर राज्यपाल वगैरे या संदर्भातच पडलेले आहेत त्यामुळे काही सांगता येत नाही. जर नशीब म्हणजे बिघडलेलं असलं आपलं म्हणजे नशीब जर साथ देत नसेल तर अगदी हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. ओके, तर पहा, 343 कलम आहे संघराज्याची भाषा आणि 344 आहे राज्यभाषेसाठी आयोग व संसदीय समिती नेमणे या संदर्भात आहे. त्यानंतर प्रकरण 2 प्रादेशिक भाषा राज्याची आणि राज्यांची राजभाषा म्हणजे अधिकृत राज्याची अधिकृत भाषा हा कलम कोणता आहे तर 345 आहे. प्लीज लक्षात ठेवा 3, 4, 5 हे जे कलम आहे ते अगदी गरजेचं आहे आपल्यासाठी. हे राज्यांची राजभाषा वगैरे ठरवण्यात येते. त्यानंतर पुढे या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात अधिनियमे विधेयके इत्यादींच्या वापरांची भाषा 348 हे 2 कलम अतिशय बेस्ट आहेत म्हणजे अतिशय IMP आहेत. ओके, 342 हे राज्यांसाठी आहे, 348 हे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टासाठी आहेत. ओके, त्यानंतर
आय थिंक हां, त्यानंतर हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशक तत्व वगैरे हे विचारण्यात येणार नाही, कारण परीक्षेमध्ये अशा पद्धतीने त्यांनी कोऑपरेटिव्ह फेडरलिझमला वगैरे तडा जाईल असे प्रश्न वगैरे विचारण्यात येत नाहीत. तर हे 2 गरजेचे आहेत. त्यानंतर मी बाकीचे पॉईंट वगैरे हायलाइटेड केलेले आहेत, तर ते तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता. राष्ट्रीय भाषामध्ये समस्या काय आहे? तर सांस्कृतिक अराजकता हा आरोप इंग्रजीसह हिंदीतून संघाची राजभाषा म्हणून राष्ट्रभाषा होण्याच्या आणि शिक्षणाची भाषा आणि परीक्षा यासारख्या प्रक्रियात्मक साधनांद्वारे ती आणण्याच्या भीतीतून निर्माण होत आहे. मी जे सांगितलं की MBBSचं सिलेबस वगैरे जे आहे ते ट्रान्सलेटेड वगैरे होत आहे, त्यामुळे हे इश्यू वगैरे सध्याला म्हणजे चर्चेत आलेला आहे की द नॅशनल लँग्वेज इश्यू आपल्याला सांगता येतं, म्हणजे करंट कशामुळे ते चर्चेत आहे. मग या संदर्भात हा लेख वगैरे तुम्हाला अगदीच गरजेचा पडेल असं माझं मत आहे. त्यानंतर हे प्लीज कलम वगैरे तुम्ही एकदा पाठ करून घ्या, म्हणजे वाचून तरी डेली वाचत तरी चला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला लेख होता. ओके, म्हणजे ब्रॉड ओव्हरव्ह्यू वगैरे त्याचा मी दिलेला आहे. त्यानंतर पुढे चला, यातून पण काही गरजेची वगैरे न्यूज नाही आहे. ओके, त्यानंतर इलेक्शन कमिशन टू हिअर शिवसेना डिस्प्यूट ओव्हर नेम सिम्बॉल ऑन डिसेंबर 12. पहा, शिवसेनाचं जे प्रकरण आहे त्या संदर्भातची काल तारीख होती 29 नोव्हेंबर, ते आता 12 डिसेंबर रोजी गेलेली आहे. पाहूयात काय होतं त्या संदर्भात पण. त्यानंतर पहा, काल किंवा परवा दिवशी आपण नाही, कालच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला भरपूर फटकारलेले होते. मग त्या संदर्भात आज केंद्र सरकारने काय केलेलं आहे, 2 जजांची वगैरे नियुक्ती केलेली आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये. ती अगदी चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीने जर म्हणजे डायरेक्टली नियुक्त्या वगैरे जर होत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी. ओके, म्हणजे पेंडन्सी वगैरे कमी होण्यामध्ये आपल्याला अगदीच हातभार लागतो. त्यानंतर पुढे चला, वर्ल्ड न्यूज आहेत, यातून पण अगदीच गरजेचे वगैरे नाहीत. जाकमा वगैरे त्या संदर्भात न्यूज आलेले आहेत, पण ते मी घेत नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे यातून पण गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर स्पोर्ट्स आहेत. ओके, त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्टचा भाग आहे. पहा, ऑन द एंट्री ऑफ वुमन इन मस्जिद, ज्या पद्धतीने सबरीमाला केस त्या पद्धतीने जे दिल्ली जामा मस्जिद या संदर्भाचं वगैरे दिलेलं आहे, पण UPSC अशा पद्धतीची प्रश्न वगैरे विचारत नाही. जर तुम्हाला म्हणजे वाचायचंच असेल तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता, पण मला नाही वाटत की अशा पद्धतीने प्रश्न येईल, त्यामुळे मी स्किप करतोय. त्यानंतर पुढचा आहे, पहा, व्हॉट इज द कर्नाटका व्होटर डाटा थ्रेफ्ट केस. ओके, डाटा चोरीला गेला म्हणून जी केस वगैरे आपण चर्चेत पाहिलेली आहे, तर त्या संदर्भात आहे. UPSC यावर पण प्रश्न विचारणार नाही, परंतु तुम्हाला माहिती असायला हवं की ही केस काय होती कर्नाटकामध्ये झालेली. पहा, 2018मध्ये जे कर्नाटका गव्हर्नमेंट आहे यांनी एक NGO चिलियम एज्युकेशनल कल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट जे आहे त्याला यांनी काय काम सोपवलं की घरोघरी जायचं व त्यांचा डाटा कलेक्शन वगैरे करणं, म्हणजे एका ॲप्लिकेशनमध्ये हे डाटा कलेक्शन वगैरे करणं, असं त्यांना काम सोपवण्यात आलेलं होतं. मग नोव्हेंबर 2 म्हणजे 2022च्या नोव्हेंबर 2 रोजी काय झालेलं पहा, हे प्रकरण वगैरे उघडं पडलं की हे जे ॲप्लिकेशन वगैरे आहे हे सिक्युअर वगैरे नाही आहे व यातून डाटा वगैरे जो आहे तो गहाळ वगैरे होण्याची शक्यता आहे. असं जेव्हा सरकारला वगैरे समजलं, त्यांनी ते बंद वगैरे करण्याचं काम केलं व ऑपोजिशन यावरती भरपूर म्हणजे हंगामा करत आहे कर्नाटकमध्ये. ओके, त्यामुळे हे सध्याला चर्चेत आहे. जर कदाचित UPSCला वगैरे म्हणजे डाटा प्रायव्हसीचा थेफ्ट वगैरे जे आहे त्या संदर्भात जर प्रश्न आला तर त्यासाठी हे अगदी आपल्याला गरजेचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला फक्त ओरली चर्चा सांगतोय. ओके, मग नोव्हेंबर 2 रोजी जेव्हा सरकारला वगैरे जाग आली, तेव्हा त्यांनी जे हे आहेत जे NGO वगैरे आहे त्याच्यावरती थोडंसं आता बंधनं वगैरे टाकली, हे आपल्याला इथं सांगता येतं. मग पहा, या केसचं ओव्हरव्ह्यू वगैरे आहे किंवा जे याचं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन वगैरे जे आहे ते आपल्याला सर्वांना माहितीच असेल की जे पुट्टास्वामी केस आहे 2017 रोजी, तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आर्टिकल 21 ओके जे आहे राईट टू प्रिव्हसी या संदर्भात आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती अगदीच गरजेची वाटते. कारण पहा, यांनी घरोघरी जाऊन या ॲप्लिकेशनमध्ये यांनी काय काय स्टोरेज केलेलं होतं, तर आधार कार्डचा डेटा, त्यानंतर तुमचं व्होटर ID, ओके, व्होटर ID सोबत तुमचं वय, त्यानंतर वैवाहिक स्थिती, म्हणजे जे सर्व जन्मतारीख यासोबतच, म्हणजे आधार कार्ड आल्यानंतर जन्मतारीख तर आली, त्यानंतर फोन नंबर, या सर्व गोष्टी वगैरे यांनी या ॲप्लिकेशनमध्ये वगैरे स्टोअर केलेल्या होत्या. म्हणजे हे अगदीच मोठं थेफ्ट वगैरे आपल्याला सांगता येतं की डाटा थेफ्ट वगैरे आहे हे, व ते NGO आहे. मग हे NGO कोणाला पण माहिती वगैरे विकू शकेल याची आपल्याला चिंता आहे, हेच मोठा प्रॉब्लेम आहे. पहा, आपला USचं 2016चं आय थिंक इलेक्शन आहे. ओके, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प विजेते झालेले होते तेव्हा रशियाने अशाच पद्धतीने प्रकरण वगैरे केलेलं होतं. पहा, ओके, मग हेच सांगता येतं इथं की जर म्हणजे व्होटरचा जर डेटा वगैरे जर चोरीला गेला तर पुढचं सरकार कोण असेल किंवा कशा पद्धतीने सरकार वगैरे बनवतील, हे जे डाटा चोरी करणारे वगैरे कंपनी आहे तिला समजून येईल. पहा, प्रत्येकाची FB वगैरे अकाउंट आहेतच. ओके, मग FB वर ज्या पद्धतीने पोस्ट वगैरे तो व्यक्ती करतो किंवा ट्विटरवर एखादी वेळेस तो पोस्ट करतो, त्यावरून त्या
व्यक्तीचं वगैरे नेचर समजतं. मग त्यांनी काय करतात, ब्रेन वॉश करण्यासाठी त्यांनी काय करतात, त्याच्यासमोर अशा पोस्ट, आता पहा, मी बीजेपीच्या अगदीच म्हणजे मला बीजेपीच आवडते अशा पद्धतीने जर मी सर्व लाईक वगैरे करत आहे, ओके, म्हणजे आता माझी मानसिकता कशा पद्धतीने आहे त्यांना समजलं की हा बीजेपीचा व्यक्ती आहे हे त्याला समजून येईल. परंतु आता त्यांना ब्रेन वॉश करायचं आहे व माझ्या डोक्यामध्ये INC बद्दल वगैरे जर चांगल्या गोष्टी वगैरे भरवायच्या असतील तर त्यांनी ब्रेन वॉश करण्यासाठी वगैरे जो डाटा, व्होटरचा डाटा वगैरे आहे त्याचा वापर करू शकतील. मग ते काय करणार, अगदीच माझे जे सर्व सोशल मीडियाचे अकाउंट वगैरे आहेत त्यावरती काय नाही करणार, बीजेपीच्या विरोधात आणि काँग्रेसच्या सपोर्टमध्ये त्यांनी सर्व पोस्ट वगैरे टाकतील. मग यातून काय होईल, ब्रेन वॉश होईल व पुढचं सरकार कशा पद्धतीने येईल यावर त्यांनी वचक वगैरे बसवतील. म्हणजे हा काय आहे, माझ्या प्रायव्हसीचं वगैरे हनन आहे. म्हणजे जी माझी विचार करण्याची शक्ती होती ती विचार करण्याची शक्तीच त्यांनी पूर्णतः बदलून टाकली. हे सर्व केस आपल्याला इथं सांगता येतं. त्यासाठी हे जे जजमेंट होतं 2017चं ते आपल्याला गरजेचं होतं हे सांगता येतं. तर हे ओव्हरव्ह्यू होतं त्याचं. आज बाकी यामध्ये डीपमध्ये वगैरे जाण्याची गरज नाही, कारण आणखी कोणत्याही कोर्टचं वगैरे जजमेंट वगैरे या संदर्भात आलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे स्किप करू शकता, त्यानंतर पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.